हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी रेसिपीज। आज मी तुम्हाला टॅमॅटोचं सार दाखवणार आहे। एक वन ऑफ माय सबस्क्रायबरने मला रिक्वेस्ट केली की मालवणी पद्धतीतलं टॅमॅटोचं सार कसं असतं, तर मी आज स्पेशली टॅमॅटोचं सार दाखवणार आहे। आणि हां, थँक्यू एव्हरीवन फॉर 100 सबस्क्रायबरसाठी। मी खूप खूप थँक्स म्हणते तुम्हाला, खूप आभार आहे। असेच तुम्ही माझं चॅनल बघत राहा आणि असेच मी नवीन नवीन रेसिपीज, मालवणी ट्रेडिशनल टाईपचे रेसिपीज टाकत राहीन। ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड। आता आपण इथे आपलं साहित्य बघूया, इन्ग्रेडियंट्स। हे मी टमॅटो घेतलेले आहेत। आता टमॅटोच्या सारसाठी दोन मेथड्स आहेत। तुम्ही हे टमॅटो बॉईल करून पण सार बनवू शकता आणि हे रॉ म्हणजे कच्चे टमॅटो वापरून पण करू शकता। हे मी कच्चेच घेतलेले आहेत। हे कच्चे पण सेम टेस्ट लागते, काही वेगळी नाही आहे। सो हे टॅमॅटो घेतलेत मी, हे 4 घेतलेत, हे चॉप करून घेतलेत। हे मिक्सरमध्ये मी आता ग्राइंड करणार आहे। हे फोडणीचं साहित्य, कढीपत्ता आहे, 1 टेबलस्पून राई आहे आणि हिंग आहे। आणि हे आपल्या वाटणाचं साहित्य आहे, जो टॅमॅटोच्या सारमध्ये जे वाटण जाणार ते। खोबरं आहे, 1 वाटी खोबरं आहे लहान। आलं आणि लसूण आहे, 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं आहे। 1 टीस्पून जिरं, धणे आणि बडीशेप, आणि हे कोकम नंतर टाकायचं आहे। आणि हे हळद पण आपल्याला वाटणासोबतच टाकायची आहे। आणि ही लाल मिरची आहे, ही काश्मीरी, संकेश्वरी किंवा बेडगी अशा कलर मिरची आहे। ही तिखट मिरची नाही आहे। सो ही मी 10 ते 15 मिनटं अगोदर पाण्यात भिजत ठेवायची, म्हणजे ती वाटणामध्ये व्यवस्थितपणे हे होते, वाटली जाते। सो आता पहिलं आपण हे टमॅटो मिक्सरला लावून घेणार आहोत। ओके, इथे मी एका टोपात तेल तापत ठेवलेलं आहे। आता इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे। हे मी टमॅटो अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। आता हे फोडणी दिल्यावर हे कसा कलर चेंज होतो ते बघा। आता मी हिंग टाकते, राई, खूपच गरम झालेलं आणि थोड्या वेळ बंद केलेला गॅस। ओके, सो आता हे टॅमॅटोचं प्युरी जे आहे ते मी ह्याच्यात घालणार आहे। ह्याच्यामध्ये थोडे चंक्स राहिले तर नो इश्यूज, राऊंड द्यायचे, ते पण चांगले लागतात। आता हे प्युरी ह्या फोडणीमध्ये आपण टॅमॅटो बॉईल नाही करून घेतलेले आहेत, रॉ घेतलेले आहेत, कच्चे घेतलेले आहेत। त्यामुळे हे 5 ते 10 मिनटं ह्या तेलात शिजून द्यायचे। मग ह्याचा कलर पण चेंज होतो आणि ह्याचा जो उग्र असा म्हणजे वेगळा प्रकारचा वास असतो किंवा टेस्ट असते ती निघून जाते। जर बॉईल घेतले असतील तर काही गरज नाही आहे, पण जर रॉ घेतले असतील तर 5 ते 10 मिनटं हे करायचं। आता आपण ह्या सेम भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये आपण टमॅटो हे केलेले होते, ग्राइंड केलेले होते, सेम ह्याच्यामध्ये आपण हे वाटण करूया। हे मी खोबरं घालते, ही हळद, 1 टीस्पून हळद आहे, हे सगळं मिक्स करते मी वाटणातलं। आणि ही मिरची, आता ह्या मिरचीमध्ये बिया असतात, तर तुम्ही अवॉइड करू शकता। भिजत घालायच्या आधी जर तुम्ही ह्या कापून बिया काढल्यात तरी चालेल, जर तुम्हाला ते बिया आवडत नसतील किंवा असं काय, तर ही मिरची मी घालते। आणि आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्या टमॅटोचा कलर पण चेंज झालेला आहे। आता हे मी वाटण आहे, हे वाटण मी छान असं फाईन पेस्टमध्ये असं वाटून घ्यायचं। छान कलर पण आलेला आहे त्याला। हे वाटण वाटून घेतलेलं आहे, छान स्मेल पण येतो ह्याला। आता हे आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं।
मिक्स करायचं आहे. झटपट असं होणारं सार आहे. रोज जर आपल्याला जेवणामध्ये डाळ आमट्या खाऊन कंटाळा आला तर हेच छान आंबट असं भाताबरोबर तर सुंदरच लागतं. आता इथे पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल ग्रेव्हीची किंवा आमटी टाईप जरा पातळच पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं. हे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यातच टाकते आणि त्याला जी ग्रेव्ही आहे ते झून मी घेते. इथे हे टाकते. हे व्हायला पण वेळ लागत नाही, पटकन असं होतं. आता इथे आपल्याला ओके, आता इथे आपण ह्याच्यात मीठ ॲड करूया. मीठ घालूया चवीपुरतं. थोडीशी त्याची आंबट आणि तिखटाची अशी गोडाची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर. आणि इथे मी कोकम घेतलेले आहेत, 3 घालते. कोकमाने आणखीन त्याची टेस्ट किंवा फ्लेवर एनहान्स होईल. आता आपल्याला काही करायचं नाही आहे. आता चांगलं बॉईल होऊ दे. 5 ते 10 मिनटं बॉईल झाल्यावर आपला टोमॅटो सार रेडी आहे. सो इथे आपल्या टोमॅटोच्या साराला छान अशी बॉईल आलेला आहे, उकळी आलेली आहे. इथे रेडी आहे आपला सार. आता तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हे थिकनेस म्हणजे हे पातळ हवी असेल तेवढं तुम्ही पाणी टाका. झटपट असा तयार होणारा सार आहे. ओके, सो आता मी इथे माझं फ्लेम गॅसचं ऑफ करते. गार्निशिंगसाठी कोथिंबीर नाही टाकली तरी काही गरज नाही, कारण का धणे आपण ऑलरेडी टाकले. हे जस्ट गार्निशिंगसाठी. सो टॅमॅटोचं सार रेडी आहे. तुम्हाला ह्याची फुल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या वेबसाईटवर मिळेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, हिट अ लाईक बटन. आणि काय तुमच्या सजेशन्स असतील तर प्लीज मला कळू दे कमेंट सेक्शनमध्ये. ओके, बाय.